धुळे पुणे रेल्वे सुरू करण्यासाठी साक्री तालुका प्रवासी महासंघाचे साकडे। धुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, रुग्ण, उद्योजक आणि नोकरदारांची पुण्याला जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी धुळे पुणे थेट रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी साक्री तालुका महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाने केली आहे। बुधवारी धुळे रेल्वे स्टेशनचे प्रबंधक संतोष जाधव यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। सध्या रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स आणि अपुऱ्या बस सेवेमुळे आर्थिक व मानसिक भुर्दंड सोसावा लागत आहे। ही रेल्वे सेवा सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळा सुरू झाल्यास साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले। या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणजित श्रीगोड व जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जे.टी. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुका अध्यक्ष सुरेश पारख, उपाध्यक्ष सौ मंगला पारख कासारे, डॉक्टर दिलीप चोरडिया, सचिव बाळकृष्ण तरोणे, सहसचिव प्राचार्य बी.एम. भामरे, पी.बी. गांगुर्डे, कोषाध्यक्ष पी.झेड. कुवर, प्रसिद्धी प्रमुख विलास देसले, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, सदस्य प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉक्टर पी.एस. सोनवणे, अनिल अहिरे, विजय भोसले, सुहास सोनवणे, मनोहर भामरे, के.एस. अहिरे, दिनेश बोरसे, दीपक नांद्रे, डॉक्टर अजय नांद्रे, सौ जोशीला पगारिया, सौ डॉक्टर मनीषा पाटील भतुवाणी, एम.टी. ठाकरे, तुषार सुर्वे, संजय बच्चाव, ए.पी. दसपुते, प्राध्यापक प्रदीप सावडे, सुरेश गवडे, प्रवीण जाधव, नरेंद्र पगारे, प्रवीण कापडे, जयेश नांद्रे यांनी प्रशासनाकडे नम्र विनंती केली आहे। या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्र्यांसह खासदार व आमदारांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, साक्री। प्रतिनिधी सद्दाम पटेल।